ई-के-वाय-सी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटला ओपन करायचे आहे। ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशी स्क्रीन येईल। तिकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे। या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। तुमच्यासमोर हा ऑप्शन तिकडे वेबसाईटवरती येईल। ई-के-वाय-सी नंतर तुम्हाला ई-के-वाय-सीसाठी लाभार्थीचा आधार क्रमांक या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा स्वतःचा आधार क्रमांक टाकायचा आहे। तो आधार क्रमांक तुम्ही तिकडे टाकला की मी सहमत आहे या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे कॅप्चा कोड टाकून। त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवरती जो तुमचा आधार कार्डला लिंक आहे नंबर, त्याच्यावरती एक OTP सेंड केला जाईल। तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर मी सहमत आहे हे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तिकडे सबमिट करा असं ऑप्शन येईल, त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे। OTP तुमच्या मोबाईलवरती टाकल्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने OTP तिकडे टाकायचा आहे। त्याच्यानंतर तुमच्याकडे पुढची स्क्रीन अशी येईल की ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या वडिलांची किंवा पतीची माहिती द्या। त्याच्यानंतर तुम्हाला त्यांचा पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक त्याच्यामध्ये टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर मी सहमत आहे याच्यामध्ये क्लिक करायचं आहे। तो कॅप्चा कोड तुम्ही तिकडे टाईप केल्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्ही तिकडे टाईप केल्याच्यानंतर मी सहमत आहे या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुम्ही जेव्हा या बटनावरती क्लिक कराल त्यावेळेस OTP तुमच्या त्या वडिलांच्या नावावरती OTP सेंड केला जाईल। तो OTP तुम्हाला इकडे टाकायचा आहे। वडिलांच्या किंवा पतीच्या मोबाईल नंबर जो आधार कार्डला लिंक आहे त्या ठिकाणी तो OTP येईल। तो OTP तुम्हाला इकडे टाकायचा आहे। त्यानंतर ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी माहिती द्या। तुम्हाला याच्यामध्ये थोडी असं माहिती द्यावी लागेल। माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडल, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत। या ठिकाणी होय आणि नाही असे दोन ऑप्शन तुमच्यासमोर येतील। त्यावेळेस तिकडे तुम्ही होय या ऑप्शनवरती क्लिक करा की ते नाही घेत असं। इथे तुम्हाला दोन्ही पर्याय होय म्हणूनच निवडायचे आहेत की ते त्या योजनेचा लाभ घेत नाहीत असं। त्याच्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे, तेव्हा तिकडे पण तुम्हाला होय हेच टाकायचं आहे। दोन्ही पर्याय होय निवडा, तुम्हाला तिकडे होय हा टाकायचा आहे। त्याच्यानंतर तुमच्यासमोर जात प्रवर्ग येईल, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग। याच्यामध्ये तुमची जी जात असेल ती तुम्ही तिकडे टाकायची आहे। तुमची जी जात असेल अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, विमुक्ती जाती अ, भटक्या जाती ब, भटक्या जाती क, भटक्या जाती ड, विशेष मागास, सर्वसामान्य, याच्यामध्ये तुमची जी जात असेल ती तुम्हाला निवडायची आहे। त्यानंतर जात प्रवर्ग हा ऑप्शन तुमचा फिल होईल। हा फिल केल्याच्यानंतर तुम्हाला पुढे जाऊन जात प्रवर्ग आणि माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे, इकडे होय या ऑप्शनवरती तुम्हाला होय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तिकडे उपरोक्त क्रमांक 1 आणि 2 इकडे तुम्हाला क्लिक करायचं आहे की हां आम्ही इकडे हे जसं तुम्हाला ब्ल्यू बॉक्समध्ये दिसत आहे टिकमार्क करायचं आहे, अशा पद्धतीने तुम्हाला तिकडे टिकमार्क करायचं आहे। त्याच्यानंतर वरील सर्व माहिती खोटी जर आढळली तर माझ्यावरती कार्यवाही योग्य ती केली जाईल असं झाल्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला सबमिट करायचं आहे। तुम्ही जेव्हा सबमिट कराल तेव्हा तुमच्यासमोर असं येईल की तुमची ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे। अशा पद्धतीने तुम्ही तुमची ई-के-वाय-सीची प्रक्रिया 2 महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण करू शकता। जर ही ई-के-वाय-सी भरण्यासाठी जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता। त्याच्यानंतर तुमची ही प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल। हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, म्हणजे त्यांनाही ही माहिती भेटेल की कशा पद्धतीने ई-के-वाय-सी पूर्ण करायची आहे ते। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या लाडक्या बहिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आणि त्याच्यासोबतच जर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या आपली मराठी या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा।